पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सुप्रीम कोर्टातल्या अंतिम सुनावणीत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या। मात्र ही सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। आता अंतिम निकाल कधीपर्यंत येऊ शकतो पाहूया। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अंतिम सुनावणीलाही पुन्हा नवी तारीख मिळाली। आता 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं ते पाहूया। ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भातलं महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आलं, त्यामुळे खंडपीठानं इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली। सुनावणीपूर्वी सुप्रीम कोर्टानं दोन्ही पक्षांना प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं। त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की स्थानिक निवडणुका जानेवारीत होणार आहेत, त्यामुळे कृपया लवकर सुनावणी घेतली पाहिजे। आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या। एकनाथ शिंदेंकडून ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला। रोहतगी म्हणाले की या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरमध्ये घेतली तरी चालेल। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलंय आपण 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ। सुप्रीम कोर्टाने ॲडव्होकेट सिब्बल यांना विचारलं की तुम्हाला अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल। सिब्बल यांनी उत्तर देताना म्हटलं की 45 मिनिटात मी माझा युक्तिवाद पूर्ण करेन। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना अपात्रतेचाही मुद्दा उपस्थित केला। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला। ही याचिकाही सुनावणीसाठी घेण्यात यावी। त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की अपात्रतेचं प्रकरण दुसऱ्या न्यायमूर्तींच्या बेंचसमोर आहे आणि दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची असेल तर सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल। सिब्बल यांनी म्हटले होय, बरोबर आहे। 12 तारखेला युक्तिवाद सुरू करणार असं त्यांनी सांगितलेलं आता, आणि ते सुद्धा न्यायालयाने सांगितल्यामुळे मी आपल्याला सांगतो की युक्तिवाद 12 तारखेला सुरू होणार असंच त्यांनी सांगितलेलं आहे। सर, एक आणखीन प्रश्न असा आहे की तुमची अपेक्षा आहे म्हणायचं? हो, 12 पासून युक्तिवाद सुरू होतील। पहिले कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे, आणि त्यानंतर बाकीचे रिस्पॉन्डंट हे युक्तिवाद करतील। न्यायिक व्यवस्थापनामध्ये त्यांना तारखा कोणत्या द्यायच्या ते आपण सांगू शकत नाही, पण आज त्यांनी जे सांगितलं ते 12 पासून सुनावणी घेऊ असं सांगितलेलं आहे। त्यामुळे 12, 13, 14 असं 3 दिवसात सुनावणी होईल असंच त्याचा अर्थ आहे। 3 वर्षापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असून बऱ्याच कालावधीत हा नवनव्या तारखांमध्ये गेला, पण हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलं असून 12 नोव्हेंबरला एकच दिवस नाही तर किमान 3 दिवस नियमित सुनावणी होईल असं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील असीम सरोद यांनी म्हटलंय। इकडे पक्ष आणि चिन्हावरून दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्यात। आज अमित शहा कुठे आहेत ते आम्हाला पाहावं लागेल। हा खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे। अमित शहा नक्की कोणती यंत्रणा या क्षणी वापरतायत त्यावर आमचे लक्ष आहे, पण ज्या न्यायदेवतेवर आम्ही सातत्याने विश्वास ठेवला तो विश्वास ढळेल अशी कृती न्यायदेवता आज करणार नाही अशी आम्ही आशा बाळगतो। धनुष्यबाण ही निशाणी किंवा शिवसेना ही 4 अक्षरं मुख्य निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेलं आहे, कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं। असं असताना जर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असेल आणि न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी, आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली, पण लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगानं पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिलं। आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आले। त्यातच आता जानेवारीत नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याआधीच निकाल देण्याची विनंती ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।